कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर तुम्ही इथं कशाला उभे झालं ना? निघा आता। दुर्गे हा बघ त्यांचं काय फीच। वय ताई ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या तुमची, आणि काही वाटलंच तर मला फोन करा। या आता। नक्की नॉर्मल आहे ना हो बीपी? हे ऍडमिट करायची गरज नाही ना हो, त्रास व्हायला नको परत। त्रास नाही होणार ना? नाही नाही, आता काही त्रास होणार नाही। आधी जी औषधं लिहून दिली होती ना ती फक्त वेळेवर द्या। तुम्ही आराम करा, हा बरं वाटेल। मी ते काय गोळ्या बिळ्या म्हणतात ते घेऊन येतो। तू थांब, आईसाहेबांसंग वय चला। दुर्गे दुर्गे किती करशील ग तू? आता मी काय केलं ताई? पिक्चर मध्ये असतीस तर तुला मोठा अवॉर्डच मिळाला असता की ग। हा अगदी आम्ही मरायला टेकल्यावानी वागत होतीस। ताई अगं आपलं ठरलं होतं तसंच तर केलं म्या। आम्ही तुला एवढा राडा घालायला सांगितला नव्हता। तुला एवढं सांगितलं की तू एवढं करतेस। आम्ही काय सांगितलं होतं तुला? आमच्या तब्येतीचं कारण दे आणि अधिपतीनं घरला बोलवून घे। मग तेच केलं की म्या ताई। आणि हे समजा असं खोटं वाटाय ना ग, म्हणून थोडी रडारड केली। आणि ताई तुला खरं सांगू का, मला का नाही तुझी लई काळजी वाटते बघ। अगं तुला का नाही असं बघितलं का नाही डोळे बंद झालेले का? मला एका क्षणाला असं वाटलं का खरंच तुला त्रास व्हायला का काय? ताई मी देवाकडे एकच प्रार्थना करते बघ, का माझं आयुष्य तुला लाभू देत, तुला काय बी होऊ नका तू। काही झालेलं नाही आम्हाला, चांगल्या ठणठणीत आहोत आम्ही। तुझ्या अति वागण्यामुळं मोठ्या मालकांना निमित्त मिळालंय। कसलं निमित्त ताई? लग्न पुढे ढकलण्याचं। आधीच मास्तीनबाई घरला परत येणार झाल्या, त्यामुळे लग्न पुढे चाललंय। आता आम्हाला काय झालं तर काय मोठ्या मालकांना निमित्तच मिळेल। आमच्याशी लग्न न करण्याचं, लग्न पुढे ढकलण्याचं त्यांना निमित्तच पाहिजे आहे। आम्ही त्यांना ते मिळू देणार नाही। ताई मी काय म्हणते, आज का नाही आपण वेळ मारून नेल्या। ताई अगं आज तुझ्या तब्येतीची भीती घालून मी अधिपतीस निवडत तर आणलंय आज, पण ती मास्तरीन का नाही सारखी सारखी भेटत राहणार बघ अधिपतीसनी। तिची खिचडी शिजवत राहील। आम्ही त्यांना त्यांची खिचडी शिजू देणार नाही। आता आम्ही आमची खिचडी शिजवणार। हा बाबा, घरी सगळं ठीक आहे ना? आणि मॅडमचं काय झालं? भुवनेश्वरी, तिला काही झालेलं नाही अक्षरा। मला वाटलंच होतं त्यांना काही झालेलं नसणार आहे। एक नंबरची नाटकी बाई आहे ती, बाकी काही नाही। तुम्ही बोललात ना त्यांच्याशी? बोललो ना मी, आणि अगदी शांतपणे बोललो अक्षरा, तू सांगितल्याप्रमाणे। म्हणजे मला जे करायला आवडत नाही ते केलं मी असं दाखवलं की मला तिची खूप काळजी आहे। तिची चौकशी वगैरे केली प्रेमानं। हां, त्रास होत होता हे करताना, राग येत होता मनातनं तिचा, पण कंट्रोल केलं मी। बाबा सॉरी। बाळा तू का सॉरी म्हणतेस? तुमची इच्छा नसताना तुम्हाला काय काय करावं लागतंय, इतक्या गोष्टी कराव्या लागतात। खरंच सॉरी बाबा। अक्षरा, तुझ्यासाठी, अधिपतीसाठी, तुमच्या संसारासाठी काय वाटतील ते करीन मी। तुला माहिती आहे ना, माझा सगळा राग कंट्रोल करेन, भुवनेश्वरीशी प्रेमानं वागेन वेळप्रसंगी। उद्या ती जर आजारी पडली ना तर तिची सेवा सुद्धा करेन मी, पण ती खरी आजारी पडायला हवी ना आधी। अक्षरा तुला सांगतो, पाताळ यंत्रीपणाचा कळस आहे, कारस्थानी नीच बाई आहे ती। आज काय केलं त्यांनी? अगं मी हॉलमध्ये होतो तर माझ्या डोळ्यासमोरून ती आधी तो डॉक्टर, मग भुवनेश्वरी, मग अधिपती गडबडीने त्यांच्या रूममध्ये गेले। तुला अचानक काय झालं म्हणून ते बघायला मी गेलो त्यांच्या रूममध्ये, तर हिने व्यवस्थित सगळा सीन क्रिएट करून ठेवला होता। अगदी आजारीपणाची कळा वगैरे घेऊन अंथरुणावरती पडलेली होती, तो डॉक्टर बीपी तपासतोय असा सगळा सीन चालू होता तिथं। मग मला कळलं की हिचं म्हणे बीपी शूट झालंय आणि त्यामुळे तिला म्हणे चक्कर आली आहे। मग मला एक आयडिया सुचली अक्षरा, मी तिथल्या तिथे एक खेळी केली। मी म्हटलं की तुझं बीपी शूट झालंय ना, तुझी तब्येत बरी नाहीये ना, तर आपण लग्न पुढे ढकलूया। तुझी तब्येत महत्वाची आहे म्हटलं, तुला उपचारांची गरज आहे आधी, तर ते आधी करूया म्हटलं। ते एक हिमालयात काहीतरी या सगळ्या स्ट्रेसवरती उपचार करतात, आपण हिमालयात जाऊया असं म्हणालो मी। तर गडबडली ती। मी तिथले ते अधिपतीला विचारलं, म्हटलं अधिपती तुझं काय म्हणणं आहे, लग्न करायला हवं आधी का आधीची तब्येत महत्वाची? तर अधिपती ऑब्व्हियसली म्हणाल ना, नाही नाही नाही, आधी आमच्या आईसाहेबांची तब्येत महत्वाची, त्याच्या पुढे काय नाही, असं तो म्हटलाच लगेच। वाटलं। मग काय झालं? मग काय, इकडे ही अस्वस्थ झाली ना भुवनेश्वरी, चेहरा पांढरा फटक पडला होता तिचा, चिडचिड करायला लागली, मला काय झालेलंच नाही म्हटली।
ऍडमिट व्हायला अजिबात तयार नाही. त्यानं त्या डॉक्टरला परत बीपी चेक करायला लावलं ग. तुला कळतंय ना, त्याला काय वाटेल ते करून लवकरात लवकर लग्न करायचं आहे. मग त्यासाठी त्यानं त्या डॉक्टरवरती राग काढला, त्या दुर्गेश्वरीला शिव्या घातल्या, सगळं केलं, पण ऍडमिट व्हायला काही तयार नाही बाई. बाबा काही झालंच नाही त्यांना, तर कशा होणार ऍडमिट? एक्झॅक्टली. पितळ उघडं पडलं ना तिचं माझ्यासमोर. एवढ्या अर्जंटली जी नाटकं करून अधिपतीला बोलवून घेतलं होतं तसं काही झालेलंच नव्हतं. पण अक्षरा ती असंच वागत राहणार, हेच सगळी नाटकं करत राहणार. आणि मला बरोबर कळलंय त्याला हँडल कसं करायचं. तू काळजी करू नको. मी आहे इथे. तुम्ही आहात म्हणून बाबा, खरंच सांगते, तुम्ही आहात म्हणून मला कसली काळजी नाहीये. मला हे सगळं करतोय आपण, तू फक्त परत ये लवकर घरी, बस. बाकी काही नकोय मला. हो, मी लवकरच परत येईन आता घरी. तुम्ही आजची सिच्युएशन खूप छान हँडल केली. आपल्याला इथून पुढेही असंच करायचंय. तुम्ही काही बोलू नका त्यांच्याशी. पण त्याचा काय फायदा आहे अक्षरा? फायदा होणार आहे बाबा. अक्षरा मी तुला सांगू का, मी हे आज तिच्याशी बोललो वगैरे, पण मला हे जमणार नाहीये बाळा. मला त्रास होतो असं खोटं वागण्याचा. माहितीये मला बाबा, पण फक्त काही दिवस वाट बघा. या सगळ्यामध्ये आपलाच फायदा होणार आहे. कसलं फायदा म्हणतेस अक्षरा? मी घरी आले की सांगेन बाबा तुम्हाला, पण आपला खूप मोठा फायदा होणार आहे. आपला म्हणजे? आपला म्हणजे तुमचा, माझा, अधिपतींचा. आपलं प्रमोशन होणार आहे बाबा. प्रमोशन? हो कसलं प्रमोशन अक्षरा? बाबा, मी आता तुम्हाला काही नाही सांगू शकत, पण आपलं जसं ठरलंय तसं तुम्ही वागा. मला फक्त एवढंच प्रॉमिस करा की तुमच्या मनात जे काही येईल ते अजिबात खरं खरं भुवनेश्वरी मॅडम समोर दाखवायचं नाही. ठीक आहे बाळा, मी शब्द देतो तुला. ओके, ठेव. गॉड ब्लेस. हे बघ, या त्यांना डॉक्टरने दिलेल्या गोळ्या. अधिपती आता गोळ्या नग आम्हाला. आता गोळ्या नको म्हणजे तब्येत कोणाची बिघडल्या? नग अधिपती. असं करू नका. टायमाच्या टायमाला गोळ्या घ्या म्हणून डॉक्टरनं 10 वेळा सांगितलं माझ्या कानात. घ्या. बरं, घेतो. तुम्ही ठेवा तिकडं आणि या जरा बसा. बसा समोर, बसा. हा, तुम्ही असं समोर बसला का नाही की आमची काही तब्येत बिघडत नाही, बीपी वाढत नाही, कसं आम्हाला एकदम बरं वाटत. हे सारखं असं बीपी वाढणं चांगलं नाही. तुम्ही उगाच ताण घेत जाऊ नका डोक्याला. सगळं ठीक होणार. सगळं ठीक होण्यासाठी तरी आम्ही प्रयत्न करतोय, पण आमच्या हाताला काही यश येईना बघा. म्हणजे सुनबाईनं आणायला आम्ही दुर्गीला पाठवलं होतं, पण सुनबाई काही यायला तयार नाहीत. काय करायचं आम्हाला काही कळणं झालंय बघा. त्या आल्या नाहीत ते झालंच. काय सरळ सरळ दिसतेच की त्यांची इच्छा नाही म्हणून. पण मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की नाही, त्यांच्या घरला कुणाला पाठवू नका म्हणून, उगाच मिनत्या करायला. अहो, असं करून कसं चालेल? हा, आपल्याला प्रयत्न तर करायलाच पाहिजेत का नाही? हा, जवळ सुनबाई घरला परत येत नाही तवर पुढं काहीच होणार नाही. म्हणजे मोठे मालक काय बोलले ऐकलत नव्हतं तुम्ही? लग्न पुढं ढकलू म्हणले. ते एक डोसकं फिरल्याने काय तर बरळत राहतात. ते काय लगीन पुढे बिडे ढकलत नव्हते. अहो, पुढंच ढकलत होते की. म्हणले की पाहिजे तर चांगली ट्रीटमेंट करू, काय ते हिमालयात जाऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ. हिमालयात जातात ते सगळं काय लगीन पुढे ढकलण्यासाठी म्हणत होते असं वाटत नाही मला. मग ते टाळतच होते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.